गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे। या घटनेमुळे जेऊरकुंभारी परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे। मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याआधी या परिसरात बिबट्याने गाय व शेळ्यांवरती हल्ले करून त्यांना फस्त केल्याच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। ग्रामस्थांच्या सातत्याच्या मागणीनंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत किशोर मनोहर वक्ते यांच्या सर्वे नंबर 4-1 या मक्याच्या शेतात पिंजरा लावला। अखेर शनिवारी दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास साधारण 3 वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला। ही मोहीम वन विभाग अधिकारी MY शेख व BH जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। यावेळी उपसरपंच जालिंदर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते, महेंद्र वक्ते, मनोहर वक्ते, संतोष वक्ते, पांडुरंग वक्ते यांनीही या कारवाईत मोलाचे सहकार्य केले। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। आज दुपारी आपल्याला कोपरगाव वन क्षेत्राला जशी काही माहिती मिळाली स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून, तर आमच्या कोपरगाव वन परिक्षेत्राचे वनपाल आणि सर्व वन कर्मचारी हे तात्काळ या ठिकाणी आले। आपण या गावातील सर्व लोकांनी जी त्यांना योग्य मदत जी बिबट धरण्यासाठी करायला पाहिजे होती, आणि विशेषतः ती बिबट मादी एक लहान पिल्लू आहे आणि ते आजारी असल्यामुळं ते आपल्याला सहजासहजी रेस्क्यू करता आलं, आणि आपण या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला खूप मोलाची मदत केली। आता हे पुढील उपचारासाठी त्याला आपण नाशिक येथील TTC सेंटरला घेऊन जाणार आहोत, आणि तिथे योग्य उपचार झाल्यानंतर मग वरिष्ठांच्या आदेशाने पुढची त्याचे जे काय असेल ती कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। चालेल साहेब, आता तुमचं जाधव साहेबच ना, जाधव साहेब यांची टीम घेऊन येऊन आमच्या गावामध्ये ताबडतोब या ठिकाणी माहिती गेल्यानंतर लगेच ट्रीटमेंट चालू करून आणि तो बिबट, मादी बिबट हा पकडण्यात आला। आणि असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य असू द्या। आम्ही पिंजरा मागितल्यानंतर आम्हाला पिंजरा वेळेत भेटावा अशी मी तुम्हाला आमच्या जेऊरकुंभारी गावच्या वतीनं विनंती करतो, आणि असं सहकार्य राहू द्या। धन्यवाद तुमच्या टीम, धन्यवाद। आमच्या गावच्या तरुण पिढीचे पण धन्यवाद।